नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा विषय आहे की स्क्वेअर आणि रेक्टँगल. स्क्वेअर आणि रेक्टँगल काय? स्क्वेअर जेव्हा डिफरन्शिएट होतं तेव्हा रेक्टँगल तयार होतं. स्क्वेअर जेव्हा डिफरन्शिएट होतं तेव्हा रेक्टँगल तयार होतं. आणि सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन नुसार सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट याचा नेमका अर्थ काय होतो की सन हे परफेक्ट स्क्वेअर क्रिएट करतो आणि मून काय करतो, डिफरन्शिएट करतो, म्हणजे परफेक्ट रेक्टँगल्स क्रिएट करतो. म्हणजे रेक्टँगल्स कम्स अंडर द इफेक्ट ऑफ मून अँड रेक्टँगल क्रिएट्स द कर्व्स. जे कर्व आलेले असतात का नाही, कारण का मुळात इंटिग्रेशनचा शोध आहे ना हा दोन प्रकारे लागलेला आहे. कॅल्क्युलसचा शोध हा दोन प्रकारे लागलेला आहे. एक सेलेस्टियल बॉडीचा स्टडी करताना आयझॅक न्यूटनला कॅल्क्युलसची गरज भासू लागली. बेसिकली न्यूटन वॉज अ मॅन ऑफ मॅथमॅटिक्स. विथ मॅथमॅटिक्स ही डेव्हलप फिजिक्स. न्यूटनला सेलेस्टियल बॉडीचा अभ्यास करताना कॅल्क्युलसची गरज भासू लागली आणि त्यातून त्याने कॅल्क्युलसचा शोध लावलेला. लायब्निझला एरिया बाउंडेड बाय द कर्व्स हा त्यावेळेचे जे मॅथमॅटिशियन्स आहेत त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न होता की हाऊ टू फाइंड. हा सगळ्यात इंजिनिअरिंगचा सगळ्यात क्रिटिकल पॉइंट आहे हा. हाऊ टू फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व्स. कारण का एरिया बाउंडेड बाय द कर्व्सला डेफिनेट फॉर्म्युला नसतो. मग त्यातनं लायब्निझचा जो फोकस होता तो सगळा एरिया बाउंडेड बाय द कर्व्स होता. मग एरिया बाउंडेड बाय कर्व्स शोधताना लायब्निझने कॅल्क्युलसचा सेपरेट शोध लावला असं अनेक मॅथमॅटिशियनचं मत आहे. परंतु मला असं नेहमी वाटतं की आयझॅक न्यूटन आणि लायब्निझ एकमेकांना भेटत होते आणि न्यूटनकडून इनपुट्स घेऊन लायब्निझने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु माझा मेन विषय असा आहे की सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक एरिया जो असतो ना, म्हणजे केप्लरचा जो सेकंड लॉ आहे की सन स्वेप्ट इक्वल एरिया इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि या ज्या पुस्तकामध्ये जी एक इंटिग्रेशनची जी प्रूफ दिलेली या पुस्तकामध्ये ना, जी इंटिग्रेशन हाऊ ही प्रूफ एवढी बालबोध आहे ना, एवढी बालबोध प्रूफ मी कुठं पाहिली नाही. इंटिग्रेशनची जर प्रूफ आहे ना ही केप्लर स्वेप्ट इक्वल